जबरदस्तीचे लग्न भाग 11. आर्यन जाऊन बेडवर झोपतो. कृतिका अजूनही वॉशरूममधून बाहेर आली नव्हती. आता मी बघतो की तू मला कशी टाळतेस मिसेस कृतिका, असं म्हणत आर्यन हसतो. काही वेळाने कृतिका वॉशरूममधून बाहेर येते. काय झाले? तू वॉशरूममध्ये इतकं वेळ घालवलीस? तो बेडवरून उठून तिच्याकडे येतो. अरे देवा, आज याला काय झाले आहे? वेड्यासारखं का वागत आहे? त्याला जवळ येताना पाहून कृतिका स्वतःशी विचार करते. कारण तिला समजत नव्हते की आर्यन असे का वागतोय. कृतिका तिथून निघून जाऊ लागते. मग आर्यन तिला थांबवतो. तू कुठे जात आहेस? मी तुझ्यापासून दूर जात आहे. जिथे तू मला चिडवू शकत नाहीस. कृतिका सोप्यावरून तिची बॅग उचलते. माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही करू नकोस. कारण मी तुला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. कारण तू माझी आहेस. आर्यन तिच्याकडे पाहून हसत म्हणतो. हो, मला माहीत आहे की मी तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. पण मी जाऊन अभ्यास करू शकते. कृतिका त्याला चिडवत म्हणते. मग तू खोलीतच अभ्यास करू शकतेस. मला काही हरकत नाही. आज तू काहीतरी घेतलेस का? की तू वेड्यासारखं बोलत आहेस? कृतिका शेवटी त्याला विचारते. पण तिला वाटले की आर्यनने तिला असे विचारले म्हणून तो रागवेल. पण आज कृतिका चुकीची होती. रागवण्याऐवजी तो हसला आणि म्हणाला, तू बरोबर विचारत आहेस. मी आज काहीतरी घेतले आहे. हे ऐकून कृतिका खूप एटिट्यूडने म्हणते, मला आधीच माहीत होते की तू आज नक्कीच काहीतरी घेतले आहेस. पण बायको, तू विचारणार नाहीस की मी काय घेतलं आहे? आर्यन तिच्याकडे येत म्हणतो. तुला सांगायची असेल तर मला सांग. कृतिका तिचे दोन्ही हात बांधून त्याला विचारते. बायको, तुझी नशा चढली आहे मला. आर्यन हसत म्हणतो. काय? कृतिका जवळ जवळ धक्का बसून म्हणते. हो, मला तुझं व्यसन लागलाय. तुला माहिती आहे, मी डोळे बंद केले की तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. तुझे डोळे, तुझे रसाळ ओठ, तुझं शरीर, तुझी आकृती. त्याचे निर्लज्ज शब्द ऐकून कृतिकाला धक्का बसतो. मी काहीही बोलत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की मी तुला माझ्यासोबत काहीही करू देईन. कृतिका त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते. आर्यनला तिला अस्वस्थ पाहून खूप मजा येत होती. मी कधी म्हटले की मी तुला जबरदस्ती करेन? पण तुझ्या संमतीने करेन. आर्यन हळुवारपणे तिचं कानात बोलतो आणि तिला आणखी घाबरवतो. आर्यनचे बोलणे ऐकल्यानंतर कृतिकाला तिच्या मनात एक विचित्र भावना जाणवली. पण तिला हे का घडत आहे हे समजत नव्हते. सोड, मला अभ्यास करायचा आहे. परवा माझी परीक्षा आहे. कृतिका मोठ्या आवाजात म्हणाली. ठीक आहे, तू इथेच बसून अभ्यास कर. आणि जर तुला अभ्यासात मदत हवी असेल तर मला सांग. मी तुला चांगली मदत करेन. असे म्हणत आर्यन तिला सोडून बाथरूममध्ये गेला. तो गेल्यानंतर कृतिका एक दीर्घ श्वास घेते. मी त्याच्या जवळ आल्यावर का घाबरते? मी त्याच्यासमोर काही बोलू शकत नाही. तो परत येण्यापूर्वी मी मानशीच्या खोलीत जाऊन तिथेच अभ्यास करेन. कृतिका स्वतःशीच विचार करते आणि तिची बॅग घेऊन खोलीतून निघून जाते. ती मानसीच्या खोलीत जाते आणि पाहते पण मानसी तिथे नाही. मानसी कुठे गेली? कृतिका स्वतःशीच म्हणते. मी अक्षरच्या खोलीत जाऊन बघते. कुणाला माहीत, मानसी त्याच्या खोलीत असेल. असे म्हणत कृतिका मानसीच्या खोलीतून निघून जाते. ती अक्षरच्या खोलीकडे जाते. दुसरीकडे आर्यन बाथरूममधून बाहेर आला होता. त्याने खोली सगळीकडे पाहिले पण त्याला कृतिका कुठेही दिसली नाही. म्हणून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तो चेंजिंग रूममध्ये गेला. कृतिकाने अक्षतच्या खोलीचा दरवाजा ठोठवला. कोण आहे? आतून अक्षतचा आवाज आला. मी कृतिका आहे, तिने उत्तर दिले. वहिनी, तू आत ये. अक्षत सोफ्यावरून उठला. कृतिका आत आली तेव्हा तिने पाहिले की मानसी अक्षतचा लॅपटॉप वापरत होती आणि तिच्या कानात हेडफोन होते. कृती, तू इथे? मानसी तिचे हेडफोन काढत म्हणाली. हो, मला मदत हवी होती. अक्षत, तू मला माझ्या अभ्यासात मदत करशील का? कृतिका अक्षतला विचारते. हो, नक्की वहिनी. मी तुला मदत करेन. तू येऊन बस. अक्षत कृतिकाला हसत म्हणतो. थँक्यू म्हटल्यानंतर कृतिका सोफ्यावर बसते आणि तिचं बॅगेतून पुस्तके आणि नोटबुक काढते आणि समोरच्या टेबलावर ठेवते. वहिनी, मी एक गोष्ट सांगू?
तू ब्रोचं हेल्प घेऊ शकतेस, कारण ब्रो स्टडीमध्ये खूप टॅलेंटेड आहे. अक्षत कृतिकाला हसत म्हणतो, अरे, मी इथे तुझ्या राक्षसी भावापासून स्वतःला वाचवण्यासाठी आली आहे. कृतिका हळूच म्हणते, तू काय म्हणालीस वहिनी? अक्षत तिला विचारतो. कृतिका हळूच म्हणाली, म्हणूनच अक्षत आणि मानशीने तिचे बोलणे ऐकले नाही, पण तिचे हावभाव पाहून मानशीला समजले आणि ती कृतिकाला चिडवत अक्षतला म्हणाली, अक्षत, कृतिका इथे ब्रो पासून स्वतःला वाचवण्यासाठी आली आहे. कारण ब्रो तिला अभ्यासात मदत करणार नाही तर तिला रोमॅन्समध्ये मदत करेल, असे म्हणत मानशी कृतिकाकडे डोळे मिचकावते. अक्षत मानशीला फटकारतो आणि म्हणतो, गप्प बस उंदीर, तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तू जेव्हाही बोलतेस तेव्हा फालतू गोष्टी बोलत राहतेस. मानशी तोंड फिरवते आणि म्हणते, मी चुकीचे बोलले का? तुला काहीच माहीत नाही ब्रह्मचारी. अक्षत पटकन म्हणाला, हो, मला माहीत नाही. तुला माहीत आहे की तू आता अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, हे तुझ्यासाठी चांगले आहे. म्हणून तू नेहमीच नापास होतेस. मानशी तोंड बारीक करते. अरे माकड, मग तुझे पोट का दुखत आहे? अक्षत काहीच बोलत नाही. मानसीचे बोलणे ऐकल्यानंतर कृतिका मनात विचार करते, अगदी त्या राक्षसासारखेच आर्यन शिंगाणेची बहीण देखील खूप आगाऊ आहे. देवा, मी ह्यांच्यामध्ये येऊन कुठे अडकले हे मला माहीत नाही. कृतिका अजूनही विचार करत होती जेव्हा तिला अक्षतचा आवाज ऐकू आला. वहिनी, तू कुठे हरवली आहेस? हे ऐकून कृतिका गोंधळून जाते. कुठेही नाही, अशी दिसते की कृतिका आर्यन भाऊचं विचारात हरवली आहे. मानशी हसत कृतिकाला म्हणाली. हे ऐकून अक्षत हसतो, तर कृतिका वळून मानशीकडे पाहते. तिला एकटाक पाहून मानशी निर्लज्जपणे हसते आणि पुन्हा लॅपटॉपवर नोट्स लिहू लागते. तिला हसताना पाहून कृतिका चिडते आणि तिच्यावरून नजर हटवते आणि तिचे भौतिकशास्त्राचे पुस्तक उघडून पेनने प्रश्न चिन्हांकित करते आणि अक्षतला म्हणते, तू मला हे सांगशील का? जरी कृतिका अभ्यासात चांगली होती, परंतु ती गणित, भौतिकशास्त्र थोडी कमकुवत होती. अक्षत त्या प्रश्नांकडे पाहतो आणि कृतिकाला म्हणतो, हो वहिनी, आणि पेनाने कागद उचलून त्यात त्या प्रश्नांचे उत्तर लिहू लागतो. लिहिण्यासोबतच तो कृतिकाला समजावूनही सांगत होता. कृतिका ही चांगल्या प्रकारे समजून घेत होती आणि हसतही होती. त्या खोलीत कोणीतरी होते, ज्याला कृतिका हसताना हेवा वाटत होता. कृतिका, तू इथे आहेस? आर्यन खोलीत प्रवेश करताना म्हणतो. त्याला वाटत होते की कृतिका मानशीच्या खोलीत असेल आणि तो अक्षतशी बोलण्यासाठी इथे आला होता. अक्षत सोबत कृतिका हसताना पाहून त्याला खूप हेवा वाटला. ती कधीच माझ्यासमोर हसत नाही. बघ ती माझ्या पाठीमागे कशी हसते, त्याने मनातच म्हणाला. त्याचा आवाज ऐकून तिघांनीही त्याच्याकडे पाहिले. त्याला पाहून कृतिकाचा चेहरा पडला. तिला वाटले की ती त्याच्यापासून मुक्त होईल, पण तो इथेही आला. तिला मनात आर्यनवर खूप राग आला होता, पण ती मनातल्या मनात त्याला शिव्या देण्याशिवाय काहीही करू शकत नव्हती. भाऊ, तू इथे? अक्षतने त्याला विचारले, कारण आर्यन कधीच त्याच्या खोलीत येत नव्हता. जेव्हा जेव्हा त्याचे काही महत्वाचे काम असायचे तेव्हा तो अक्षतला त्याच्या खोलीत बोलावत असे. का मी तुझ्या खोलीत येऊ शकत नाही? आर्यन चिडलेल्या सुरात म्हणाला आणि जाऊन कृतिका जवळ बसला. कृतिकाने त्याच्या कृतीमुळे आर्यनकडे पाहिले आणि दोघेही त्यांच्या भावाचे कृत्य पाहून आश्चर्यचकित झाले. तू इथे काय करत आहेस? आर्यनने कृतिकाला विचारले. त्याचे विचार पाहून कृतिकाला म्हणावेसे वाटले, मी वटाने सोलते. का तुला दिसत नाही का मी अभ्यास करते? मग तिने तिचा राग नियंत्रित केला. कोटे स्मित हास्य करून म्हणाली. मानशी आणि अक्षत आर्यनकडे डोळे विस्पारून पाहत होते, कारण दोघांनाही अजूनही विश्वास बसत नव्हता की आर्यन असा असू शकतो. खोलीत ये, मी तुला अभ्यासात मदत करेन, आर्यन हसत म्हणाला आणि सोप्यावरून उभा राहिला. हे ऐकून मानशी आणि अक्षत कधी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते, तर कधी आर्यन आणि कृतिकाकडे पाहत होते. यावेळी कृतिका त्याच्यावर खूप रागवली होती, पण तिने आपला राग आवरला आणि म्हणाली, पण तू तुझे काम करत होतास,
तिला वाटले की आता आर्यन निघून जाईल आणि ती त्याच्यापासून मुक्त होईल. पण निघण्याऐवजी आर्यन हसत म्हणाला, मग काय, मी काम करत होतो. मी तुझा नवरा आहे. मी माझ्या बायकोला मदत करू शकतो. त्याचे शब्द ऐकून मानशी अक्षत जवळजवळ बेशुद्ध पडली. भाऊ, तूच आहेस ना? कोणीतरी माझ्या भावाचे अपहरण केले आहे आणि तू त्याच्या जागी आला आहेस. तुझ्या डोक्याला काही लागलं नाही ना? ब्रो, आधी मी तुला अभ्यासात मदत करण्यासाठी खूप विचारायचे, पण तू कधीच मला मदत केला नाही आणि कृतिका येताच तू स्वतः तिला मदत करायला सांगतोयस. मानसी बेडवरून खाली उतरत आर्यनकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाली. तिचे शब्द ऐकून कृतिका मनात विचार करत होती, तुझा भाऊ मला मदत करणार नाही तर मला त्रास देईल. मी त्याच्यापासून कशी सुटू? मला वाटले होते की मी अभ्यासाच्या बहाण्याने त्याच्यापासून सुटेन. तो इथेही आला आहे. आता मी काय करू? कृतिका काहीतरी विचार करत होती. कृतिकाला काहीच कळत नव्हते. तिचा चेहरा पाहून आर्यनला कृतिकाच्या मनात काय चालले आहे ते समजले. तो मानसीला हसत म्हणाला, तुझी मैत्रीण माझ्या आयुष्यात आल्यापासून मला तिच्याशिवाय कशातही मन लागत नाही. असे म्हणत आर्यन कृतिकाच्या हात धरतो आणि तिला उठवतो. मानसी कधी आर्यनकडे पाहते तर कधी कृतिकाकडे, आणि त्याचे शब्द ऐकून अक्षतला धक्का बसला. माझा हात सोड, म्हणजे मला पुस्तके बॅगेत भरू दे. कृतिका तिचा हात सोडवत जबरदस्तीने हसत त्याला म्हणते, ठीक आहे. आर्यन तिचा हात सोडवतो. कृतिका पटकन तिची पुस्तके बॅगेत ठेवते आणि तिथून निघून जाते. तिची ही कृती पाहून आर्यनला राग आला आणि तोही तिचा मागे लागला. मानशी अक्षतधाराकडे भूतासारखी पाहत होते. तुला काय वाटतं? आर्यन ब्रो असं का वागतोय? मानशी अक्षतकडे पाहत म्हणाले. मला माहित नाही उंदीर. मला वाटलं तू मस्करी करत असशील, पण इथे आर्यन भाऊ खरोखरच बदलला आहे. मलाही वहिनीसारखी वाईफ मिळावी अक्षत हरवला होता. काय? मानशीने आश्चर्याने त्याला विचारले. अक्षत आता आश्चर्यचकित झाला की तो काय म्हणाला होता. काही नाही, अक्षत घाबरून म्हणाला. तू काहीतरी बोलत होतास. माझ्याशी खोटे बोलू नकोस हा. मानसी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तू माझी लाडकी बहीण आहेस ना, म्हणून तुला लॅपटॉप हवा होता, तो घे. अक्षत मानसीला हसत म्हणाला. कारण त्याला चांगलेच माहीत होते की जर त्याच्या डिटेक्टिव्ह बहिणीला त्याचे बोलणे कळले तर ती संपूर्ण घरात बातमी पसरवेल. मानसीचा संशय आता विश्वासात बदलला. ती इतकी चांगली संधी कशी जाऊ देऊ शकते? जर तुला मी येथून निघून जावे असे वाटत असेल तर तुला मला लॅपटॉपसह 1,00,000 रुपये द्यावे लागतील. मानसी त्याला धमकी देत म्हणाले. तू तुझ्या भावाकडून लाच घेशील? अक्षत तोंड वाकडं करून म्हणाला. तू मला पैसे दे नाहीतर मी जाऊ. मानसी त्याला पुन्हा धमकी देते. उंदीर, थोडी दया कर. तुझा भाऊ आहे मी. थोडी डिस्काउंट दे. मी गरीब आहे, अक्षत मानसीला म्हणतो. तू मला उंदीर कसं म्हणू शकतोस? आता मी तुला 2 रुपयांची सूट देईन. माझे उरलेले पैसे मला दे. मानसी रागवल्याचे नाटक करत म्हणते. तिला अक्षतला अशा अवस्थेत पाहून खूप मजा येत होती. तू माझी लाडकी बहीण आहेस ना? ना तुझी ना माझी. 10,000. अक्षत तिला बटर लावत म्हणाली. नाही नाही, 50,000. मानसी हसत म्हणाली. इतकं जास्त? अक्षत काहीतरी विचार करून म्हणाला. चल, 20,000 देतो. मानसीने मनात विचार केला, मला जेवढे मिळेल तेवढे घेईन. ठीक आहे, मानसी हसत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून अक्षतने सुटकेचं निश्वास सोडला आणि तिला त्याचे कार्ड दिले. मानसीने हसत त्याच्या हातातून कार्ड घेतले. त्यानंतर तिने त्याचा लॅपटॉप उचलला आणि आनंदाने तिच्या खोलीत गेली. मला माहित नाही की माझी बहीण कसली आहे. तिने तिच्याच भावाला लुटले. अक्षर चेहरा बारीक करत स्वतःशी म्हणाला आणि जाऊन बेडवर झोपला. दुसरीकडे कृतिका अक्षरच्या खोलीतून आल्यापासून ती सतत एकटी बडबडत होती. मला माहित नाही की तो स्वतःबद्दल काय समजतो. जर तो माझ्यासमोर आला तर मी त्याचा चेहरा फोडून टाकेन. कृतिका स्वतःशी बोलण्यात इतकी मग्न होती की तिला कळलेच नाही की आर्यन दारापाशी उभा आहे. अचानक आर्यन तिच्याकडे आला आणि तिच्या कमरेला धरून ओढला. सर्व काही इतक्या लवकर घडले की कृतिकाला प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळाली नाही.
ती त्याच्याजवळ येताच तिचे हृदय जोरात धडधडू लागले. तू माझ्याबद्दल काय बोलत होतीस? आर्यनने तिच्याकडे पाहत विचारले. मी काहीच नाही, कृतिका स्पष्टपणे खोटे बोलली. आर्यनला माहीत होते की कृतिका खोटे बोलत आहे. ठीक आहे, तू कुणाचा चेहरा फोडण्याबद्दल बोलत होतीस? आर्यनने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. अरे देवा, असे दिसते की ह्या राक्षसाने सर्व काही ऐकले आहे. आता मी काय बोलू? कृतिका, तुला त्याची भीती वाटते का? नाही नाही, मला त्याची भीती वाटत नाही. तो ऐकला असेल तर ठीक आहे. आता मी त्याच्या चेहऱ्यावर बोलेन, असं मनात विचार करत ती त्याला म्हणाली. तू एक राक्षस आहेस. जेव्हा जेव्हा तू माझ्यासमोर येतोस तेव्हा मला तुझे डोके फोडावेसे वाटते किंवा तुझा चेहरा फोडून टाकावेसे वाटते. कृतिका एकाच दमात सर्व काही सांगते. आर्यन तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता, कारण त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की कृतिका त्याच्या समोर त्याच्याबद्दल वाईट बोलेल. तू मला राक्षस समजतेस का? आर्यनने कडक स्वरात विचारले. त्याच्या चेहऱ्यावरील कडकपणा पाहून कृतिका थोडी घाबरली, पण नंतर तिने धाडस केले आणि हो म्हणाली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली, ज्यावरून राग दिसत होता. आर्यनने तिची कंबर घट्ट धरली आणि तिला स्वतःजवळ ओढली, जणू तो त्याचा राग काढत होता. आता मला सांग, तू काय बोलत होतीस आणि तू मला राक्षस कसे म्हटलेस? आर्यनने तिच्याकडे पाहत म्हणाला. कृतिका, तुला घाबरण्याची गरज नाही. तुला याचे उत्तर द्यावे लागेल. चल कृती, काहीतरी बोल, नाहीतर तो तुला असेच इथे घाबरवत राहील. कृतिका स्वतःशी म्हणाली आणि त्याचं गळ्यात हात गुंडाळले. आर्यनला तिच्याकडून हे अपेक्षित नव्हते. मी तोंडाने सांगितले होते आणि तुला माहिती आहे, तुझा भाऊ तुझ्यापेक्षा चांगला आहे. मी त्याला एकदा सांगितले होते की मला अभ्यासात मदत हवी आहे. त्याने लगेच मला मदत केली. तुझ्यासारखी नाही, जो मदतीचा बदल्यात माझ्याकडून लाच घेतो. कृतिकाने त्याच्यासमोर त्याला वाईट बोलले आणि त्याचं भावाचेही कौतुक केले. मी ह्या अक्षतला सोडणार नाही, कारण ह्यामुळे माझी बायको मला वाईट बोलत आहे आणि त्याची स्तुती करत आहे. आर्यनने मनातल्या मनात अक्षतला आशीर्वाद दिला. आणि तुला माहिती आहे, तुझा भाऊ अभ्यासात किती हुशार आहे? त्याने मला फक्त 2 मिनिटात सर्व उपाय सांगितले. कृतिका आर्यनला चिडवत म्हणाली. कृतिका अक्षतची प्रशंसा करत असल्याचे ऐकून आर्यनला खूप राग आला. मी अभ्यासात त्याच्यापेक्षा हुशार आहे आणि तुझे सर्व प्रश्न 1 मिनिटात सोडवू शकतो, आर्यन एटिट्यूडने म्हणाला. तू तेही अभ्यासात हुशार आहेस? तू सोडूनच दे मिस्टर चिडकू. ते अभ्यास तुझ्या क्षमतेस बसणारच नाही. कृतिका त्याला आणखी चिडवत म्हणाली. मी सोडवले तर काय? आर्यन तिच्या डोळ्यात पाहत आत्मविश्वासाने म्हणाला. तसे होऊ शकत नाही. जर तू ते प्रश्न सोडवले तर मी तुझ्या सर्व गोष्टी मान्य करेन आणि तुझ्यासोबत कधीही वाद घालणार नाही. कृतिका त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आर्यनने तिची कंबर सोडली आणि कृतिकानेही त्याच्या मानेवरून हात काढले. तू काय बोललेस ते शब्द लक्षात ठेव, आर्यनने तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, मला माहित आहे की तू हरणार आहेस. जर तू हरलास तर कधीही माझ्याजवळ येऊ नको आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नको. कृतिका देखील खूप एटिट्यूडने म्हणाली, कारण तिला खात्री होती की आर्यन गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राची सूत्रे सोडवू शकणार नाही, कारण तो स्टडी सोडून बराच काळ झाला होता. आर्यन स्टडी डेस्कवर ॲटिट्यूडने आणि फुल कॉन्फिडन्सने बसला आणि कृतिकाला म्हणाला, तुझे प्रश्न मला सांग. त्याचा आत्मविश्वास पाहून कृतिका क्षणभर घाबरली. मग धाडस करून तिने तिची बॅग उघडून त्यातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची पुस्तके काढली आणि एक रजिस्टर, पेन आणि सर्व आवश्यक गोष्टी काढल्या आणि खुर्चीवर बसली. तू हा प्रश्न विदाऊट कॅल्क्युलेशन सोडवून दाखव, कृतिका हसत म्हणाली. आता तो निश्चितपणे सोडवू शकणार नाही. कृतिका मनातल्या मनात हा विचार करत आनंदी झाली. आर्यनने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि नंतर त्याने प्रश्नाकडे पाहिले आणि तो प्रश्न पाहून हसला, जणू तो म्हणत होता की हा माझ्यासाठी काहीच नाही आहे. त्याचे हास्य पाहून कृतिका चिडली. तो आनंदी होत आहे, जणू प्रश्न प्रश्न नसून
हलवा आहे जो तो 1 मिनिटात खाऊ शकतो. तिने मनात विचार केला. आर्यनने पेन हातात घेतला आणि 1 मिनिटापेक्षा कमी वेळात तो प्रश्न सोडवला. कृतिका आश्चर्यचकित झाली आणि कधी रजिस्टरकडे तर कधी आर्यनकडे पाहत राहिली. तरीही तिला विश्वास बसत नव्हता. कृतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू पक्का फसवणूक केलीस की तू चुकीचे उत्तर दिले आहेस? अगं ये माझी आई, तू हरलीस. जर तुला काही शंका असेल तर कॅल्क्युलेशन कर आणि तुला कळेल, आर्यन हसत म्हणाला. कृतिकाने त्याच्याकडे पाहिले आणि एक पेन आणि कागद उचलला आणि कॅल्क्युलेशन करू लागली. तिला कॅल्क्युलेशन करण्यासाठी 10 मिनिटे लागली, पण उत्तर पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने तिच्या उत्तराकडे पाहिले आणि नंतर आर्यनच्या उत्तराकडे. दोन्ही सारखेच होते. कृतिकाची तोंड निशब्द झाली. बिचारी कृतिकाला काय बोलावे ते समजत नव्हते. आर्यन तिची अवस्था पाहून हसत होता. त्याला हसताना पाहून कृतिका चिडली. तुला जास्त आनंदी होण्याची गरज नाही. आता तू मला फक्त एक प्रश्न सोडवून दाखवला आहेस. जर तू संपूर्ण पुस्तकं सोडवलं तर मी विश्वास ठेवेन की तू अभ्यासात हुशार आहेस. तिचे बोलणे ऐकून आर्यनने विलंब न करता गणिताचे पुस्तक उघडले आणि प्रश्न सोडवू लागला. कृतिका त्याला प्रश्न सोडवताना खूप काळजीपूर्वक पाहत होती. मी ते 1 तासातही करू शकत नाही आणि त्याने ते फक्त 1 मिनिटात केले. कृतिका आर्यनकडे पाहत मनात विचार करत होती. सुमारे 1 तासात आर्यनने गणिताच्या पुस्तकाचे सर्व प्रश्न सोडवले आणि तेही कोणत्याही कॅल्क्युलेशन न करता. सगळ्या प्रश्न सोडवल्यानंतर आर्यन खुर्चीवरून उठून बेडवर झोपायला गेला. कृतिकाला धक्का बसला होता आणि अजूनही विश्वास बसत नव्हता. आता तुला स्टडी टेबलवर झोपायचे आहे का? आर्यन फोन चालू करत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून कृतिका शुद्धीवर आली. नाही, ती गायीने म्हणाली. हे चिडकू चॅलेंज विसरला असल्याचे दिसते. देवा, मी वाचले, कृतिका आनंदाने स्वतःची म्हणाली आणि तिथून उठून बेडकडे येऊ लागली. तिचं चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य होते, जे आर्यनचे बोलणे ऐकून गायब झाले. तुला चॅलेंज आठवते ना? कृतिका हिचकिचत म्हणाली. हो, मग लवकर ये आणि माझे पाय मालिश कर, आर्यन हसत म्हणाला. त्याचे शब्द ऐकून कृतिकाला धक्का बसला. काय? का विसरलीस? तू स्वतः म्हणाली होतीस की जर मी सर्व प्रश्न सोडवले तर तू माझ्या सगळ्या गोष्टीची सहमत होशील. तुला त्याच्याशी पंगा घेण्याची काय गरज होती? जर तू आधीच त्याच्याशी पंगा घेतली होतीस तर मग पायीज लावण्याची काय गरज होती? आता तुला त्रास सहन करावा लागेल, नाहीतर तो तुला अशा गोष्टी करायला लावेल. काही सांगता येत नाही. कृतिका मनातल्या मनात स्वतःला शिव्या देत होती. यावेळी ती स्वतःवर खूप रागवली होती. आर्यन ऐक ना, कृतिका निरागसपणे म्हणाली. कृतिकाच्या तोंडून पहिल्यांदाच त्याचे नाव इतक्या निरागसपणे ऐकताच आर्यनचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याच्यासोबत अशी का घडत आहे हे त्याला समजत नव्हते. हो सांग, आर्यन थोडे कडक स्वरात म्हणाला. कृतिका त्याच्याकडे आली आणि खूप निरागसपणे म्हणाली. आर्यन. तिचे बोलणे ऐकून आर्यनने तिच्याकडे पाहिले आणि कृतिका म्हणाली, बघ, मी खूप थकले आहे आणि मला खूप झोप येत आहे. तुला असं वाटते का की तुझी गोंडस बायको कॉलेजमध्ये झोपावी आणि तिला फटकारले जावे? कृतिका इतक्या निरागसपणे बोलत होती. जर दुसरं कोणी तिथे असते तर त्याने तिचे ऐकले असते, पण आर्यन तिचं बोलण्याला बळी पडणार नव्हता. त्याला चांगलेच माहीत होते की त्याची बायको नाटक करत आहे. मला माहित नाही, लवकर माझे पाय दाब आणि जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला आत्ताच बाल्कनीतून खाली फेकून देईन. मग कायमची आरामात झोपून राहा, आर्यन तिला रागाने धमकी देत म्हणाला. त्याची धमकी ऐकून कृतिकालाही राग आला. तू नंबर 1 राक्षस आहेस. तुला दया येत नाही. मी तुला खूप वेळापासून सांगत आहे की मला झोप येत आहे, पण तू माझे ऐकत नाहीस, कृतिका गायीने म्हणाली. आणि जेव्हा तिला कळले की ती काय बोलली आहे तेव्हा तिने लगेच तोंडावर हात ठेवला आणि आर्यनकडे पाहू लागली, जो सुरुवातीला तिच्याकडे रागाने पाहत होता, पण तिचे गोंडस कृत्य पाहून हसायला लागला आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर कडक भाव आणत म्हणाला. सुरुवातीला मला वाटले होते की मी तुला 1 तासानंतर सोडेन, पण तुझा राग पाहून आता मी तुला रात्रभर माझ्या पायांची मालिश करायला लावेन.
त्याचे शब्द ऐकून कृतिकाला चक्कर येऊ लागली. तिने तोंडावरून हात काढून घेतला आणि असहायपणे बेडवर बसून त्याचे पाय दाबू लागली. जर मला त्याला मारण्याची संधी मिळाली तर मी त्याला 1 मिनिटात मारून टाकेन, कृतिकाने मनात विचार केला. मग तू विधवा होशील, आर्यनने कृतिकाकडे पाहत फोनवरून नजर हटवत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून कृतिका घाबरली. मी काहीच बोलले नाही, कृतिका घाबरून म्हणाली. आर्यनला तिची चिंता पाहून खूप मजा येत होती. तू स्वतः म्हणत होतीस की जर तुला संधी मिळाली तर तू मला मारून टाकणार, आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून कृतिकाचा चेहरा पिका पडला. बिचारी मुलगी काहीही बोलली नाही आणि त्याचे पाय दाबू लागले. सुमारे 10 मिनिटांनी आर्यनला त्याच्या पायावर काहीतरी जाणवले. म्हणून तो उठला आणि त्याने पाहिले की कृतिकाचे डोके त्याच्या पायावर होते आणि ती झोपली होती. आर्यनने तिला बेडवर व्यवस्थित झोपवले. तुझ्यात काहीतरी कास आहे मिस कृतिका, म्हणूनच मी तुझ्याकडे आकर्षित होत आहे. आणि जेव्हा जेव्हा मी तुला राहुल किंवा इतर कोणत्याही मुलाच्या जवळ पाहतो तेव्हा मला खूप राग येतो. कदाचित मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे, आर्यनने तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला आणि तिला आपलं मिठीत धरून झोपी गेला. सकाळी 6 वाजले होते. कृतिका हळूहळू डोळे उघडली. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की ती आर्यनच्या अगदी जवळ झोपली होती आणि तिचा एक हात आर्यनच्या छातीवर होता. देवा, मला वाचव, तो उठण्यापूर्वीच मला उठायला हवं, नाहीतर तो काही पण फालतू गोष्टी बोलत राहतो. कृतिका त्याच्याकडे पाहत विचार करत होती. 1 मिनिट, मी त्याचे पाय मालिश करत होते, मग मी सरळ कशी झोपले? मला आशा आहे की ह्या राक्षसाने मला सरळ झोपवले आहे, कृतिका आर्यनकडे पाहून हळुवारपणे म्हणाली आणि मग तिने त्याच्या छातीवरून हात काढला आणि बेडवरून उठून बाथरूममध्ये गेली. काही वेळाने कृतिका आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली. तिने पिंक कलरचा वन पीस घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि तिचे लांब जाड केस ओले होते जे ती टावेलने पुसत होती. कृतिका आरशासमोर उभी राहिली आणि तिचे केस पुसू लागली. मग तिची नजर गहाळ झोपलेल्या आर्यनवर पडली. त्याला पाहून तिच्या मनात एक खोडकर विचार आला. काल तू मला खूप त्रास दिलास, आता मी काय करते ते बघ, कृतिका खोडकरपणे हसत म्हणाली आणि ती आर्यन जवळ जाऊन उभी राहिली आणि तिचे ओले केस टावेलने एका बाजूला हलवून पुसू लागली. पण आर्यनला काही फरक पडला नाही. तो अजूनही आरामात झोपला होता. कृतिकाने तिचे केस हलवले आणि आर्यनवर पाणी मुद्दामून टाकू लागली. पाणी त्याच्यावर पडताच आर्यनचे डोळे हळूहळू उघडू लागले. डोळे उघडताच कृतिका त्याच्यापासून दूर गेली आणि त्याच्याकडे हसत पाहू लागली. गुड मॉर्निंग माय डिअर हजबंड, कृतिका हसत म्हणाली. तू इतक्या सकाळी भांग प्यायली आहेस का, की तू अशी का वागत आहेस? आर्यन उठताच तिच्याकडे पाहत म्हणाला. मी भांग प्यायली नाहीये, हे माझे संस्कार आहेत. माझ्या आईने मला सांगितले होते की तू तुझ्या नवऱ्याला रोज प्रेमाने उठव, कृतिका हसत म्हणाली. ती आर्यनची झोप बिघडवण्याचा आनंद घेत होती. संस्कार? सकाळी सकाळी तुझ्या नवऱ्याला त्रास देणे हे तुझे संस्कार आहे? मी तुला आता सांगतो, आर्यनने मनात विचार केला आणि हसत म्हणाला. मग तुझ्या आईने तुला सांगितले असेलच की तू सकाळी लवकर उठून तुझ्या नवऱ्याचे पाया पडून आशीर्वाद घ्यावा. त्याचे शब्द ऐकून तिचा चेहरा उदास झाला. नाही, माझ्या आईने मला याबद्दल काही सांगितले नाही, ती खोटे बोलत म्हणाली. ठीक आहे, आता मी तुला सांगतोय, लवकर माझ्या पाया पडून आशीर्वाद घे, आर्यनने त्याचं पायांकडे बोट दाखवत म्हणाला. बिचारी कृतिका तिच्याच जाळ्यात अडकली. तिला वाटले की ती आर्यनला त्रास देईल, पण आर्यनने स्वतः तिला तिच्या जाळ्यात अडकवले. कृतिका कोठे हसली. हसत ती म्हणाली, अरे देवा, मला आठवले की आईने मला बोलवले आहेत. असे म्हणत कृतिका तिथून पळून गेली. तिला पळून जाताना पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य आले. अजून तू किती दिवस माझ्यापासून पळून जाणार आहेस? एक दिवस तुला माझ्याकडे यावे लागेल, कारण मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि आता तू माझ्यापासून पळून जाऊ शकत नाहीस, आर्यन हसत म्हणाला आणि तो खोलीतून बाहेर आला आणि त्याचा जिममध्ये गेला. काही वेळाने सर्वजण डायनिंग टेबलावर बसून नाश्ता करत होते. आर्यन हसत होता आणि कृतिकाकडे पाहत होता.
कृतिका त्याच्याकडे पाहतही नव्हती. ती आरामात नाश्ता करत होती. कारण तिचे आवडते बटाट्याचे पराठा नाश्त्यासाठी बनवले होते. आर्यनला सोडून सर्वांना बटाट्याचे पराठा आवडत होते. पोहे आर्यनसाठी बनवले होते. मानसी आणि अक्षत त्या दोघांकडे पाहत होते. आर्यन भाऊला काय झाले? तो नाश्ता का करत नाही आहे? मानसीने अक्षतला हळूच विचारले. मला कसं कळेल? मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहे. आजपर्यंत भाऊ कधीच असला नाही आणि आज तो वहिनीकडे पाहून हसत आहे. अक्षत चिडलेल्या स्वरात मानसीला म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मानसी शांतपणे नाश्ता करू लागले. कृतिका, मला बटाट्याचा पराठा दे, आर्यन हसत म्हणाला. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. बाळा, तुला बरं वाटतंय ना? मनीष आर्यनकडे पाहत विचारले. हो बाबा, माझ्या तब्येतला काय झाले आहे? मी अगदी ठीक आहे. भाऊ, आम्ही तुला याचा आधी किती वेळा बटाट्याचे पराठा खाण्यास सांगितले होते, पण तू कधीच खाल्ला नाही आणि आज अचानक बटाट्याचे पराठा मागत आहेस. मानसी आर्यनकडे पाहत म्हणाले. कृतिकाला समजत नव्हते की आर्यन तिला त्रास देण्यासाठी बटाट्याचे पराठे मागत आहे का. कृतिका तिचा प्लेटमधून एक पराठा उचलून आर्यनच्या प्लेटवर ठेवली. आर्यनने कृतिकाकडे पाहत बटाट्याचे पराठे खाऊ लागला. वा वा, ही टेस्ट मस्त आहे. आर्यन बटाट्याचा पराठा खाताना हसत म्हणाला. आज इतक्या वर्षांनी ते सर्वजण आर्यनला हसताना पाहत होते. काही तासानंतर सर्वजण आपापल्या कामासाठी निघून गेले. कृतिका आणि मानसी कॉलेजला निघून गेले. कृतिका तिच्या सीटवर बसून प्रश्न सोडवत होती. राहुल आणि विकी तिच्या सीटच्या मागे बसले होते आणि अमन मागे बसून कृतिकाकडे पाहत हसत होता. तेवढ्यात प्रिन्सिपल सर त्यांच्या वर्गात आले. मिस कृतिका, माझ्यासोबत ऑफिसमध्ये या. प्रिन्सिपल सर कृतिकाकडे पाहत तिला म्हणाले. हो सर, म्हणत कृतिका त्यांच्या मागे जाऊ लागली. काही वेळाने कृतिका तिच्या वर्गात परत आली. तिचा चेहरा अस्वस्थ होता आणि ती काळजीत दिसत होती. काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? तुला प्रिन्सिपल सर काय म्हणाले? तिला काळजीत पाहून राहुल तिच्याकडे आला आणि तिला विचारले. काही नाही, मी घरी जात आहे, असे म्हणत कृतिका तिच्या शीटवरून तिची बॅग उचलून निघून गेली. कृतिकाला काय झाले आहे हे कुणालाही समजले नाही. कृतिका कॉलेजमधून बाहेर पडत असताना तिला मागून आवाज आला. काय झालं? तू इतकी उदास का दिसत आहेस? प्रिन्सिपल सरांनी तुला कॉलेजमधून काढून टाकलं आहे का? तिने मागे वळून पाहिले आणि अमन हसत तिच्याकडे पाहत असल्याचे पाहिले. ह्याचा अर्थ तू हे सगळं केलास? कृतिकाने आश्चर्याने त्याला विचारले. तिचे बोलणे ऐकून तो जोरात हसायला लागला. मला माहित नव्हते की तू इतकं मूर्ख आहेस. तुला आतापर्यंत समजले नाही. मी तुला चॅलेंज दिल्यानंतर मी हे सर्व केले. अमन रागाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मला माहित नव्हते की तू चॅलेंज जिंकण्यासाठी इतके काही करू शकतोस, की तू त्या मुलीला तुझ्या मूर्खपणात सामील केलेस. माझे तिच्याशी कोणतेही वैर नाही. मग ती कोठे का बोलली? कृतिका रागाने म्हणाली. तिने हे सगळं का केलं? तुला हे सगळं जाणून घ्यायची गरज नाही. बास, एवढं विचार कर की तू आता कॉलेजमध्ये कसे परत येणार आणि तुझ्या घरच्यांना काय सांगणार की तुला कॉलेजमधून का काढून टाकण्यात आले?